नमस्ते फ्रेंड्स, मी शीतल आणि स्वागत आहे आपले आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आपण सगळे मेहनत करतो घरासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी. पण तरीसुद्धा मनात एक प्रश्न येतोच ना, की इतकं सगळं असूनही मन शांत का नाही? किंवा घर भरलेलं आहे पण तरी समाधान का नाही? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे, ज्या आपण खरेदी करणं थांबवलं तर आपलं आयुष्यही खूप सोपं, शांत आणि आनंदी होऊ शकतं. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तर मनापासून अनुभवा. आपल्या सगळ्यांकडे एक किंवा दोनच कपाटं असतात आणि त्यात कपडे मात्र भरमसाठ असतात. परंतु त्यातले किती कपडे हे आपण रोज घालतो आणि किती कपडे हे एक दिवस घालू म्हणून ठेवलेले असतात. आपण सेलमध्ये, ऑफरमध्ये कपडे घेतलेले असते, परंतु ते घालायचा दिवस मात्र येत नाही. जास्त कपडे म्हणजे जास्त पसारा, जास्त धुणं आलं आणि जास्त वेळा निर्णय घेण्याचा थकवा आला. म्हणून कमी पण आवडते कपडे ठेवा, मन आपोआपच हलकं होईल. पॉईंट नंबर 2, न वापरलेली किचनची साधनं म्हणजेच किचनमधले इक्विपमेंट्स किंवा वस्तू. मिक्सर, चॉपर, ग्राइंडर, वेगवेगळे प्लास्टिकचे डबे. आपण विचार करतो, हे घेतलं तर काम सोपं होईल, ते घेतलं तर काम सोपं होईल. पण सत्य काय आहे? काही वस्तू तर ह्या महिनोन महिने कपाटात तशाच पडून असतात आणि जागा घेत असतात. सोपं स्वयंपाकघर म्हणजे शांत मन. ज्या वस्तू आपण रोज वापरतो तेवढ्याच ठेवायच्या. पॉईंट नंबर 3, शोभेच्या वस्तू. घर सुंदर असावं हे सगळ्यांनाच वाटत असतं. पण शोभेच्या वस्तू जेवढ्या जास्त तेवढीच त्यावर बसणारी धूळही जास्त आणि त्यासाठी लागणारा साफसफाईचा वेळही जास्त लागतो आणि आपल्याला या गोष्टींचा त्रास होतो. सुंदर घर म्हणजे महाग वस्तू नाही, तर स्वच्छ आणि मोकळी जागा होय. पॉईंट नंबर 4 म्हणजे डुप्लिकेट वस्तू, म्हणजेच एकाच टाईपच्या अनेक वस्तू किंवा एकसारख्या जास्त वस्तू. आपल्याकडे असतात ना, 3-3 कढाई, 4-4 प्लेटचे सेट्स, 2-2 कपाचे सेट्स, तसंच एकसारख्या पाण्याच्या बॉटल्स. आपण हे विसरतो की आपल्याकडे ही गोष्ट आधीच आहे आणि माहिती असली तरी कधी-कधी आपल्याला मोह आवरत नाही. कधी-कधी त्या वस्तूचं डिझाईन आपल्याला आवडलेलं असतं, कधी-कधी त्या वस्तूचा कलर आवडलेला असतो आणि जर आपण फूड बास्केट किंवा डीमार्ट अशा ठिकाणी गेलेलं असू, तर त्या ठिकाणी तर आपल्याला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स, वेगवेगळ्या ऑफर्स, एकावर एक फ्री, अशा काही गोष्टी ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत त्या वापरलेल्या असतात आणि हा जो ट्रॅप आहे त्याच्यामध्ये आपण अगदी सहजच अडकतो आणि एकाच टाईपच्या जास्त वस्तू, वेगवेगळ्या वस्तू आपण घेऊन येतो, विकत आणतो आणि घरामध्ये क्लटर निर्माण करतो. आणि त्यावेळी आपण हे विसरतो की एक वस्तू जर पुरेशी असेल तर दुसरी वस्तू ठेवायची गरज नाही. 5वा पॉईंट म्हणजे इम्पल्स शॉपिंग, म्हणजे भावने खरेदी केलेली असते. आज आपण दुःखी आहोत आणि ऑनलाईन ऑर्डर करतो किंवा आज कंटाळा आलेला आहे म्हणून बाजारातून काहीतरी आणतो. पण त्या वस्तूने आपलं दुःख किंवा आपला त्रास खरंच कमी होतो का? नाही. खरेदी आनंद देत नसते, तर स्वतःवर नियंत्रण ठेवलं की आपोआपच समाधान मिळतं. 6वा पॉईंट म्हणजे मुलांची न वापरलेली खेळणी. आपण प्रेमापोटी मुलांना सगळं काही घेतो, पण मुलं ते 2 दिवस खेळतात आणि नंतर ते खेळणं जातं घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आजी आजोबांनी एखादी गोष्ट घेतलेली असते, एखादं खेळणं घेतलेलं असतं. आपण कधी-कधी हट्ट केला की मुलांना खेळणी घेतो. त्यांची आत्या घेते, मावशी घेते, मामा घेतो. असं करून करून मुलांना त्याच प्रकारची खेळणी रिपीटेड होतात. जसं की मुलांच्या गाड्या असतील तर कधी फॉर्च्युनर, कधी थार, अशा टाईपच्या वेगवेगळ्या खेळण्यातल्या गाड्या ह्या मुलांकडे कलेक्शनमध्ये असतात. परंतु वेळ जेव्हा खेळण्याची येते त्यावेळी ती मुलं फक्त एखादी गाडी घेऊन खेळतात, तेही अगदी काही दिवस, 2-4 दिवस, आठवडाभर आणि त्यानंतर त्या गाडीची क्रेज संपते आणि ती गाडी कुठेतरी खेळण्याच्या कपाटामध्ये एका कोपऱ्यात पडलेली असते. आणि तरीही पुढच्या वेळी जर आपण बाजारात गेलेलं असू, दुकानात गेलेलं असू, तर मुलं मात्र परत हट्ट करतात एखादी नवीन गाडी घेण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. ज्या घरी गाड्या घेतलेल्या आहेत, जे खेळणी घेतलेली आहेत, ती आधी मुलांना खेळून पूर्ण वापर करायला लावायचा त्याचा आणि त्यानंतरच नवीन खरेदी केली तर योग्य राहील. जास्त खेळणी म्हणजे कमी एकाग्रता आणि कमी खेळणी म्हणजे जास्त कल्पकता.
7वा पॉईंट म्हणजे एक्सपायर्ड झालेले कॉस्मेटिक्स आणि वस्तू. ड्रेसिंग टेबल जेव्हा आपण आपला उघडतो तेव्हा त्यात किती वस्तू सापडतात बरं? जी वस्तू हवी आहे ज्यावेळी ती सोडून बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. बाकी सगळ्या वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. म्हणून ज्या गोष्टी वापरत नाहीत आपण, ज्या एक्सपायर झालेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी फेकून देण्याजोग्या झालेल्या आहेत, त्या आपण वेळच्या वेळी बाहेर केल्या पाहिजेत. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा कॉस्मेटिक्स किंवा मेकअपचा प्रॉडक्ट आणलेला असतो आणि तो प्रॉडक्ट अगदी एक्सपायरी जेव्हा जवळ येते, म्हणजे याच महिन्यात त्याची एक्सपायरी आहे किंवा पुढच्या महिन्यात तो एक्सपायर होणार आहे हे आपल्याला समजतं. त्यावेळी मग आपण तो प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करतो किंवा तो प्रॉडक्ट मग रेग्युलर वापरायला लागतो आणि इतर वेळी मात्र प्रॉडक्ट घरी आणलेला असतो पण त्याचा रेग्युलर यूज आपण करत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, कंटाळा करतो आणि याच सारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये क्लटर निर्माण करत असतात. त्या अडगळीत साठलेल्या पसारा असलेल्या वस्तू आपली ऊर्जा अडवतात. म्हणून कोणतीही नवी खरेदी करत असताना आधी अशा गोष्टी आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत का हे आपण चेक केलं पाहिजे आणि गरज असेल तेव्हाच किंवा अगदी संपत आलेला असेल तो प्रॉडक्ट तरच आपण नवीन प्रॉडक्ट, नवीन वस्तू ही घ्यायला हवी. 8वा पॉईंट म्हणजे तुलना करून खरेदी करणे. तिच्याकडे ती साडी आहे, तिच्याकडे त्या कलरची साडी आहे, त्या टाईपची साडी आहे, माझ्याकडे नाही, मलाही तशीच हवी आहे किंवा तिच्याकडे तशा टाईपची पर्स आहे, माझ्याकडे नाही. म्हणजेच दुसऱ्यांशी आपण तुलना करतो आणि त्यांच्याप्रमाणे आपण आपली खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. तर खरं पाहिलं तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येक जण वेगळा असतो, प्रत्येकाची चॉईसही वेगळी असते आणि त्यानुसार प्रत्येकाची गरजही वेगळी असते. म्हणून तुलना सोडायची आणि आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे कम्फर्टेबल आहे, आपल्याला जे आवडतं, आपल्यावर जे सूट होतं अशाच वस्तू आपण खरेदी करायच्या. दुसऱ्याकडे आहे म्हणून आपण ती गोष्ट खरेदी करायची नाही. आपल्याला गरज असेल तरच, आपली परिस्थिती असेल तरच आपण ती गोष्ट खरेदी करायची. ही चांगली सवय आपण लावूयात. कारण तुलना सोडली की समाधान हे आपोआपच येतं. मित्रांनो, आनंद हा खरेदीत नाही तर समाधानात आहे. कमी वस्तू असल्या की कमी चिंता, कमी आवरणे, जास्त शांतता, स्वतःसाठी जास्त वेळ, कुटुंबासाठी जास्त वेळ असं समीकरण आहे. म्हणून आज एकच गोष्ट करा. घरातली एक न वापरलेली वस्तू बाहेर काढा आणि मनातील एखादी चिंता, एखादी काळजी, एखादी चुकीची गोष्ट जी तुम्ही धरून ठेवलेली आहे, जी तुम्हाला त्रास देत आहे, ती बाहेर काढा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य हे सोपं, शांत आणि आनंदी असावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.